एव्हरीवन, वेलकम टू स्वीट सरप्राईज केक्स बाय तेजल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला खूप स्पेशल असा हिडन सिक्रेट मेसेज केक शिकवणार आहे, जो की खूप ट्रेंडिंग आहे आणि व्हायरल पण आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पण येईल. माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन केक्स, टिप्स ट्रिक्स शिकायला मिळतील, जे तुम्हाला तुमच्या बेकिंग जर्नीमध्ये नक्की हेल्पफुल होतील. तर हा केक चॉकलेट ट्रफल फ्लेवरमध्ये होता. चॉकलेट ट्रफल फ्लेवर म्हणजे आपण चॉकलेट स्पॉन्ज आणि चॉकलेट गणासचा यूज करतो. क्रीम आपण अजिबात या फ्लेवरमध्ये यूज करत नाही. तर हा केक हाफ KGचा होता, म्हणून मी स्पॉन्ज टू लेअरमध्ये कट केला होता आणि लेयर्समध्ये मी चॉकलेट गणाश यूज केलं होतं आणि बाहेरसुद्धा चॉकलेट गणाशच यूज केलेलं होतं. चॉकलेट गणाशची रेसिपी मी लवकरच अपलोड करेल. तर हा एक सिक्रेट मेसेज केक होता, म्हणजे आपल्याला या केकमध्ये एक सिक्रेट मेसेज हाईड करायचा होता. त्यासाठी मी सिक्रेट मेसेज असं फॉन्डंटवरती लिहिला होता आणि मेसेज मला कस्टमरनीच दिलेला होता. तर फॉन्डंटची शीट आपल्याला एक OHP शीट, जी प्लॅस्टिकची शीट असते, त्यांनी कव्हर करायचं होता. तर मी त्याला असं कव्हर केलं आणि वरती असं चॉकलेट गणाश अप्लाय केलं, जेणेकरून आपला सिक्रेट मेसेज सेफली हाईड पण होईल आणि OHP शीटमुळे आपलं गणाश किंवा क्रीमचा कॉन्टॅक्ट फॉन्डंटशी येणार नाही. तर जेव्हा केव्हा कस्टमर हा केक सिक्रेट मेसेज रिव्हील करेल, तो मेसेज अगदी सेफ असा असेल. तर हा केक मला एका लहान मुलीने तिच्या वडिलांसाठी ऑर्डर केलेला होता. त्या मुलीला तिच्या वडिलांना एक सिक्रेट मेसेज किंवा तिला तिच्या वडिलांबद्दल काय वाटतं हे तिला त्या मेसेजमध्ये द्यायचं होतं, म्हणून हा एक सरप्राईज केक पण होता. हा केक बनवायला मला खूप छान वाटलं आणि हा केक माझा खूप मोस्ट सेलर बेस्ट सेलिंग केक आहे. खूप मला सिक्रेट मेसेज केक्सचे ऑर्डर्स असतात, कारण हा खूप ट्रेंडिंग पण आहे आणि सरप्राईज केक म्हणून पण हा तुम्ही कोणाला पण तुमच्या फेवरेट पर्सनला गिफ्ट करू शकता. तर केकवरती मी हॅपी बर्थडे बाबा हे फॉन्डंटही लिहिलं होतं. तर हा केक कसा झाला आहे मला नक्की सांगा. तुमचे काही डाऊट्स असतील, कमेंट्स असतील तर मला नक्की विचारा. बाय.